या भाकरी इतके मोठे करण्याचं कारण याचं मागचं कारण असं की मोजायचा काही विषय नाही खाऊ घालताना अनलिमिटेड आहे मन मोकळी भाकरी करायची मन मोकळं खाऊ घालायचं. आता ही भाकरीचा विषय काढला ना तुम्ही ती भाकरी दाखवतो आणि ही भाजलेली प्रॉपर बघा त्या पापुडा वगैरे सगळ्या. डॉक्टर साहेब आता काही काळजी घ्यायची नाही बाई भाकरी हा नाही तो विषय नाहीये. अरे लेडीज ही एक अशी असते गृहिणी घरी की ती बिचारी कमी खात असते आणि पहिली यांची काळजी घेते आणि हे खरंच हे सत्य आहे. आणि त्यानंतर उरलं तर जेवढं उरलं की बिचारी आपली त्याचं समाधान मानत असते. पण इथं तसं समाधान नाही मानायचं. आज यांना कमी जीव घालणार आहे तुला मटण जास्त जीव घालणार इथं मोजायचं नाही आता. अरे म्हणजे याचा अर्थ जावं आपल्याला योग्य मिळाला हे समजायचं. त्याला आनंदाची गोष्ट आहे याच्यातच समाधान आहे. म्हणजे भाकर चुरून देण्याची काय बरं तुम्ही ठरवलं? लाईक याचा एक असा पाहुणचार पण आहे आणि एक याचं कसं आहे आदर आहे आत्मीयता आहे किंवा असं खाऊ घालायचं. आणि याच्यातून कसं आहे त्याला ते मोजायचं नाही खाऊ घालायची इच्छा आहे काला मोड दिला तो बिचारा मन तृप्त जेवतो. आणि कंदुरी जेवणाचं एकच असतं भाकरी चुरूनच खाल्ले जाते. तुम्ही बघा गावाकडची जत्रा म्हणा कंदुरी असली तिथं काय केलं गेलं का कालून आलं का पहिले भाकरी मोडतो. भाकरी मोडला तो जेवल्यानंतर त्याचा शब्द नेहमी ऐकायचा घरी आला लय जेवलं राव मी तिथं पोटभर अरे चुरून खाल्लं. तर त्या आत्मीयतेने ही खाऊ घालतो आम्ही. आणि ती इच्छा केली घरी गेल्यानंतर हाच निरोप द्यायला पाहिजे तर मी जेवण करून आलो दारू पिऊन नाही आलो तिथं.